सावधान, तुम्ही डिजिटल अरेस्टर होणार नाही ना? कल्पना करा, तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. समोर गणवेशात पोलीस अधिकारी आहे आणि तो सांगतोय की तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात. घाबरू नका, कारण हा पोलीस नाही तर तुमच्या कष्टाचे पैसे लुटणारा सायबर चोर असू शकतो. स्कॅम कसा होतो? फेक पार्सल. तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या नावाने ड्रग्ज किंवा बेकायदेशीर वस्तू असलेलं पार्सल पकडलं गेलं आहे. पोलीस सेटअप. हॅकर्स स्काईप किंवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करतात. मागे हुबेहूब पोलीस स्टेशन किंवा CBI ऑफिसचा सेटअप असतो. मानसिक दबाव. तुमचे आधार कार्ड गुन्ह्यात वापरले गेले आहे असं सांगून तुम्हाला कोणाशीही बोलण्यास मज्जाव केला जातो. डिजिटल अरेस्ट. तुम्हाला तासनतास कॅमेऱ्यासमोर बसवून ठेवलं जातं आणि केस रफादफा करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. वन किंगमेकर अलर्ट. स्वतःला कसं वाचवाल? कायदा नीट समजून घ्या. भारतीय कायद्यात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही तरतूद नाही. कॉल कट करा. कोणताही सरकारी अधिकारी व्हिडिओ कॉलवर पैशाची मागणी किंवा अशी चौकशी करत नाही. ओळख तपासा. समोरच्या व्यक्तीचा गणवेश पाहून घाबरू नका. ते AI किंवा फेक बॅकग्राऊंड असू शकतं. माहिती शेअर करू नका. आधार नंबर, बँक डिटेल्स किंवा OTP कधीही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुम्ही काय कराल? तुमची भीती हीच त्यांची ताकद आहे. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा. मदत. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करा. पुढचा भाग. उद्याच्या भागात पाहूया तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज काढून म्हणजे AI द्वारे व्हॉइस क्लोनिंग करून कशी फसवणूक होते. पाहत राहा सायबर सावधान, फक्त वन किंगमेकरवर.